सर बॉडी आहे आणि हा मर्डर आहे आणि शिव खून तूच केलाय. जोपर्यंत कबूल होत नाही तोपर्यंत समडे सोला या हरामखोराची. चालली हा पिल्लू हो अगं लक्षात आहे माझ्या. हे ना तुला हवी ती साडी घे. कोणता रंग? किरमिजी. हो किरमिजीच तुला छान दिसेल. तू कशी गोरी आहेस ना अगदी छान वाटेल. येस येस थोडस काम करू. या मिसेस देशपांडे. नमस्ते. मी एसीपी समीर गायकवाड अँड ही इज माय असिस्टंट मिस्टर विक्रम. मिस्टर देशपांडेंच्या खुनाबद्दल ऐकून वाईट वाटलं मॅडम. त्यांच्या खुन्याचा पत्ता लावण्याचा आम्ही सारे प्रयत्न करत आहोत, पण त्यासाठी तपासात तुम्हाला आमची मदत करायला लागेल. तुम्ही जेवढ्या आम्हाला तपासात मदत कराल तेवढ्या लवकरात लवकर मिस्टर देशपांडेंच्या खुन्याला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाय द वे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. तुमचे आणि त्यांचे काही वाद? असं का विचारताय तुम्ही? हे बघा मॅडम, प्रश्न विचारणं हे माझं काम आहे आणि त्याचं उत्तर देणं हे तुमचं काम. आय एम सॉरी, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली तरच आम्ही खुण्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. आमच्यात कधीच काही वाद नव्हते. घर फार छान आहे मॅडम तुमचं. कुणाच्या नावावर आहे? तू देशपांडेचा ड्रायव्हर ना? हो सर. काय नाव तुझं? सर राजेश ढोबळे. घटना झाली त्या दिवशी कुठे होता? सर मी हाफ डे घेऊन सुट्टीवर गेलो होतो. का? सर माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. आणि ही कोण? मी अश्विनी, इथे घरकामाला आहे. साहेब ही माझी बायको. घरात काम करते म्हणजे घरातलं बरंच काय माहित असेल. हो साहेब. या 4-5 दिवसामध्ये साहेबांच्या डेली रुटीन मध्ये काही चेंजेस? नाही, असं काही जाणवलं नाही साहेब. आणि तू रे? मी सरांच्या कंपनीमध्ये कामाला आहे. काय नाव तुझं? विशाल. साहेबांच्या कंपनीमध्ये कोणाशी वैर वगैरे बिझनेसला घेऊन काही? नाही सर. हे बा, जर तुम्ही आमच्यापासून काही लपवत असाल तर आम्हाला सांगा. आम्ही तुमच्याकरिताच इथे आलो. कदाचित तपासासाठी आम्हाला पुन्हा यावं लागेल किंवा तुम्हालाही हेडक्वार्टरला यावं लागेल. लवकरात लवकर या गुन्ह्याचा छडा लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. चलो अजय. यस. ओके. हो. तपासात निष्फळ. ओ माय गॉड. हा पिल्लू. सर ऐका ना सर, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. बोल. पण माझ्या जेवायला काय होणार नाही ना? काळजी करू नकोस, सांग. कालचीच एक घटना आहे. 2 लाख रुपये हवे होते. काय? 2 लाख रुपये? आधीच्या 35 लाख रुपये तुम्हाला दिलेले नाहीये. हा काय करतो त्याचा मेवना? काही अंदाज नाही. मेवना. ओके. मम्मी, पप्पा कधी येणार? पप्पांनी मला प्रॉमिस केलं आपण पार्कला जाऊ.
हॅलो जय, हा सर. तुला व्हॉट्सअपवर मी डिटेल्स पाठवली ती बघ. अच्छा. हा, चंद्रकांत पुंडे नाव आहे त्याचं, आणि तो त्या देशपांडेचा मेवणा आहे. उचल त्याला आणि ऑफिसवर घेऊन ये. ठीक आहे सर, उचलतो त्याला. हो. चंद्रकांत पुंडे, देशपांडेचा मेवना, त्याला उचलण्याचे ऑर्डर्स आलेले आहेत. सर, हा चंद्रकांत पुंडे, देशपांडेंचा मेवना. पण मला का आणलंय का? तुझी आरती काढायला. गप्पा बस. सर, आलेल्या माहितीनुसार हा देशपांडेंच्या कंपनीवरती जाऊन 2 लाख रुपये मागत होता. अगोदर त्यांनी त्यांच्याकडून 35 लाख रुपये घेतलेले आणि वर परत 2 लाख रुपये मागायला तिथे गेलो होता. चंद्रकांत, अगदी चंद्रासारखी कांती गेली तुझी. काय मारलंस दाजींना? मी नाही मारलं दाजींना. तू नाही मारलंस दाजींना? अरे, दाजींकडून आधी 35 लाख रुपये घेतलेस, ते त्यांना परत देता आले नाहीस, अजून 2 लाख रुपये मागायला गेलास, दाजींनी त्याला नाही भेटलं, तुझा इको हर्ट झाला आणि तू दाजींना हर्ट केलंस. सिंपल स्टोरी आहे रे. काय रे वेळासारखा वेळ वाया घालवत आहात? का मारलंस दाजींना? अहो साहेब, खरंच पण मी माझ्या दाजींना मारलेलं नाहीये. सरळ विचारलंय, दाजींना काय मारलंस आणि कसं मारलंस? अहो साहेब, खरंच सांगतोय, मी नाही मारलं माझ्या दाजींना. दाजींना कसं मारलंस? सोड. 35 लाख रुपयाचं काय केलं? 35 लाख? तुमचा काय संबंध विचारायचा? तुमची उत्तरं द्यायची नाही. सोड रे, कशाला मारतो रे? लेकरू रे गरीबाचं. सांगेल कसं सांगायचं नाही घेत नाही. मॅम, तुम्हाला काय वाटतं, हा मर्डर आहे की सुसाईड आहे? माझ्या एक्सपिरियन्सनुसार हा 100% मर्डर आहे. त्याचं कारण म्हणजे हे निशाण दिसतात तुला इथे, ते जखमेचे निशाण, कोणीतरी ओरबडलेलं आहे, तर त्याची मुडकीच हातापायी झालेली असणार. आणि इथे आपण चेक केला, इंटरनल इंजुरीज आहेत, म्हणजे बुक्का मार सुद्धाही लागलेला आहे त्यात. आणि गोळी जर सुसाईड असतं तर इथून गोळी बाहेर निघून इथे पण निशाण त्याला पडलं असतं. पण गोळी 3 ते 4 फुटावरनं मारली गेली आहे, म्हणून माझ्या हिशोबाने हा मर्डरच आहे. बरं, त्या आपल्या गोळीचं काय झालं? ते आपल्याला साईटवर मिळाली होती. मॅम, त्यावर रिसर्च चालू आहे. चालेल, मला लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट्स टाक. ओके. नमस्कार पाठक मॅडम. नमस्ते सर. कुठपर्यंत आले रिसर्च? सर, आमचं रिसर्चनुसार इथे जे तुम्हाला निशाण दिसतंय ते हातापायीचे निशाण आहे. त्या दोघांमध्ये वाद झालेला आहे असं कळून येतं याच्यावर. मॅडम, साधारणतः गोळी किती अंतरावर चालवली गेली असेल? 3 ते 4 फूट. आपण बरोबर होतो. अर्थात सर, जर सुसाईड असते तर गोळी इथून जाऊन इथून बाहेर पडली असते. एक्झॅक्टली. विक्रम, ती जी लोकेशनवर आपल्याला दम्याची गोळी सापडली होती, मॅडम ती गोळी पाठवली होती, त्याचा रिपोर्ट नाही? सर, त्याचे रिपोर्ट्स तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळून जातील. ठीक आहे, द्या लवकरात लवकर रिपोर्ट. हो, नक्कीच सर. नाही तर गुन्हेगार जायचा बाहेर देशाच्या. नाही, नक्कीच आमचे प्रयत्न चालू आहेत. ओके, चल. ओके, कॅरी ऑन. हॅलो सर, चंद्रकांत पुंडे आत्ता माझ्या समोर आहे आणि मी त्याला एक इनहेलर ओढताना पाहिलंय. माझ्या अंदाजे सर तो अस्थम्याचा पंप आहे. आपल्याला मर्डर स्पॉटवरती जी गोळी भेटली होती
त्याचं कदाचित ह्याच्यासोबत काहीतरी कनेक्शन असतो. ठीक आहे सर, उचलतो त्याला, लगेच आणतो. सर तुम्ही काय चंदू, खूप निवांत आहेस वाटतं आज तू. मस्त बसलायस, एकटा चहा पितोयस. आ चल, मी तुला जरा चहा प्यायला नेतो, ते पण स्पेशल. काय झालं सर? चल रे, तुला नेतो ना मी. कुठे सर? अरे चल.